नमस्कार. आज आपण बघणार आहोत आयुर्वेदिक चहाचा मसाला किंवा दुधाचा मसाला, जो सर्दी, खोकला आणि तापावरती अत्यंत गुणकारी आहे. हा मसाला काही आयुर्वेदिक चूर्ण आणि मसाले वापरून केलेला आहे. या मसाल्यामध्ये वापरलेली जी चूर्ण आहेत ती कफनाशक असल्यामुळे पावसाळा आणि थंडीमध्ये होणारी जी सर्दी, खोकला यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ताप आल्यावरही हा चहा पिल्यास ताप लवकर उतरायला मदत होते. डोकेदुखी थांबते, ताजेतवाने वाटते. या मसाल्याचे दूध करून पिल्यास घसा दुखणे, घसा खवखवणे या गोष्टींमध्ये आराम मिळतो. तर चला मग बघूया आपण हा आयुर्वेदिक मसाला कसा करायचा. आयुर्वेदिक चहाच्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य आहे वेलची, यालाच वेलदोडे म्हणतात, दालचिनी, लवंग, मिरे, वेखंड चूर्ण, सुंठ पावडर, पिंपळी चूर्ण, तुळशीची पानं, आलं, हळद पावडर, गवती चहा आणि ज्येष्ठ मध चूर्ण. आता आपण सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात आधी वेलची, दालचिनी, लवंग, मिरे आणि आता आयुर्वेदिक चूर्ण, सुंठ पावडर हे मिक्सरमध्येच फिरवल्यामुळे एकत्र छान मिक्स होतील. वेखंड, ज्येष्ठ मध पावडर, पिंपळी चूर्ण आणि हळद पावडर. तुळशीची पानं, आलं आणि गवती चहा हे आपण चहा तयार करताना घालणार आहोत. आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हा चहाचा मसाला तयार आहे. हा आपण हवाबंद बरणीमध्ये भरून साधारण 4 ते 5 महिने हा राहतो. आता आपण याचा चहा बनवून बघणार आहोत. आता चहा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीची पानं, गवती चहा, किसलेलं आलं, साखर आणि चहाची पावडर. आता आपण चहाच्या मसाल्याचा चहा करून बघणार आहोत. त्यासाठी घेतले आहे एक भांडं. त्यामध्ये मी 3 कप पाणी टाकले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साधारण 4 चमचे साखर घालायची आहे. 1.5 चमचा चहाची पावडर, 7 ते 8 तुळशीची पानं, कापून घातली तरी चालेल, पूर्ण घातली तरी चालेल. गवती चहा तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल तसा कमी जास्त तुम्ही करू शकता. आल्याचा किस घालायचा आहे म्हणजे त्याचा अर्क लवकर उतरतो. आणि आपण केलेला चहाचा मसाला साधारण पाव चमचा घालायचा आहे. आणि हे सर्व हलवून घ्यायचे. याला एक उकळी येऊ द्यायची आहे. आता चहाला छान अशी उकळी आलेली आहे. आपण आता त्यामध्ये दूध घालूयात. तुम्हाला कमी जास्त लागेल तसे दूध घालायचे आहे. आणि परत एक उकळी येऊ द्यायची आहे. आपल्या चहाला आता छान उकळी आलेली आहे. आपण तो गाळून घ्यायचा आहे. असा आपला आयुर्वेदिक मसाल्याचा चहा तयार आहे.
हा चहा इतका छान आहे की तुम्ही पाहुणे आल्यावरही केला तरी पाहुणे खुश होऊन जातील. अशा गरमागरम आयुर्वेदिक चहाच्या मसाल्याचा चहा पिल्यावर कोणाची सर्दी पळून नाही जाणार सांगा बरं. आता आपण आयुर्वेदिक मसाला वापरून दूध बनवूया. एका भांड्यामध्ये 1 कप दूध घ्यायचे आहे. त्यामध्ये 1 चमचा साखर, पाव चमचा आयुर्वेदिक मसाला, पाव चमचा हळद, हे घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली की मग गॅस बंद करायचा आणि हे दूध गाळून घ्यायचे. हे गरम गरम दूध पिल्यामुळे आपल्याला घसा खवखवणे, घसा दुखणे, ताप, सर्दी, खोकला या सगळ्यावरती खूप छान फायदे मिळतात. धन्यवाद.